नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता जगन्नाथ हा मेहेंदळेंच्या घरी आलेला आहे आणि जगन्नाथ भयानक चिडलेला आहे. जगन्नाथ जाब विचारत आहे आणि धमकावत आहे, कारण अस्मी समोर येते आणि अस्मी सांगू लागते की मी सांगते तुझी लेक कुठे येते, तुला सांगून गेलेली नाहीये ती. अशा भाषेमध्ये अस्मी बोलत असते. जगन्नाथला खूप राग आलेला असतो, पण आत्ता त्याच्यासाठी महत्त्वाची असते ती सावली महत्त्वाची असते, म्हणून जगन्नाथ शांत राहतो. तेव्हा अस्मी तिथे बोलायला सुरुवात करते आणि अस्मी सांगू लागते की ती घर सोडून गेलेली आहे. तिने तिच्या चुकांची, तिनं जे आत्तापर्यंत कारस्थानं केलेली आहेत त्या सगळ्यांची कबुली दिलेली आहे. चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे की तिनं या घराला बर्बाद करण्यासाठी आलेली होती आणि ती हे घर सोडून गेलेली आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जयंती आता एकनाथला म्हणते की आत्ताच्या आत्ता जाऊन तुम्ही पोलीस कंप्लेंट नोंदवा. सावली कुठे गेलेली आहे त्याच्यासाठी पोलीस कंप्लेंट नोंदवणं गरजेचं आहे असं सांगते. आणि मग आता एकनाथ जो आहे तो पोलीस कंप्लेंट नोंदवण्यासाठी येतो आणि एकनाथ जेव्हा पोलीस कंप्लेंट नोंदवायला तिथं आलेला असतो तेव्हा तो सावलीचा फोटो दाखवतो. कारण आता 24 तास तर उलटून गेलेले असतात आणि सावली अजूनही घरी आलेली नसते, म्हणून एकनाथ पोलीस कंप्लेंट नोंदवायला आलेला असतो. तेव्हा तिथे देवाला धक्का बसतो. देवा म्हणतो, सावली ही तुमची मुलगी आहे, ती कुठे गेली आहे? तेव्हा एकनाथ म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का? देवा म्हणतो, हिला तर मी माझी बहीण मानलेला आहे. आणि आता देवाने कामगिरी सुरू केलेली असते. इकडे सावली एका जंगलात येऊन पडलेली आहे आणि एक जोडपं तिथं आलेलं आहे आणि ते दोघं जण म्हणत आहेत की तिथं कोणतरी मुलगी पडलेली दिसते, कोण आहे बरं ती, असं त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं आहे आणि ते दोघंही त्या दिशेला चाललेले असतात. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या भागाला आपण सुरुवात करूया, कारण आपण हे जे पाहिलेलं होतं ते पुढील भागातलं पाहिलं होतं आणि आता आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण सुरू करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर इकडे सारंग जो आहे त्याने ज्या माणसांना सांगितलेलं आहे त्यांना कॉल करत असतो आणि त्यांना विचारत असतो की सावली नक्की काय, सापडला का सावलीचा पत्ता, सावली कुठं आहे कळलं का, असे अनेक प्रश्न त्याला पडलेले असतात आणि तो माहिती काढत असतो. तो म्हणत असतो की काय चाललंय हे सगळं, काहीही झालं तरीही अजूनही सावलीचा पत्ता लागत नाहीये, कुठं गेली ती, मी स्वतःला माफ नाही करू शकत, कारण हे सगळं जे काही झालेलं आहे ते माझ्यामुळे झालेलं आहे आणि हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला मी जबाबदार आहे, हे सगळं चाललेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की सारंग मात्र म्हणत असतो की नाही, मी या सगळ्याला जबाबदार आहे आणि मी आता शांत राहणार नाही. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मला कळल्याच पाहिजेत. आणि मग सारंगला आठवत असतं सावलीबरोबर अचानक त्याचं झालेलं लग्न, त्याचबरोबर सावलीने प्रत्येक वेळेस त्याचा जीव वाचवलेला असतो. जेव्हा ते क्रिकेट खेळत असतात तेव्हा मात्र सारंगने तिला उचलून घेतलेलं असतं, तिला येऊन मिठी मारलेली असते, कारण सावलीमुळे त्यांची टीम जिंकलेली असते. त्यासोबतच सावलीने रागाने त्याला जे बोललेलं असतं त्याच्यावरती दादागिरी केलेली असते. सगळ्या गोष्टी सारंगच्या डोळ्यासमोरून जात असतात. जेव्हा सारंग दारू पिऊन आलेला असतो तेव्हा सावली त्याला घरामध्ये घेऊन येते. अंधारात प्रत्येक वेळेस त्याला सावलीनं वाचवलेलं आहे. या सर्व गोष्टी सावलीच्या बाबतीतल्या त्याला आठवत असतात. इकडे सावली मात्र बिचारी निघालेली असते. सावली रस्त्याने चालत असते, वरून ऊन तापलेलं असतं, पायात घालायला चप्पल नसते, प्यायला पाणी नसतं आणि सावली बिचारी तशीच निघालेली असते. ती कसलाही विचार करत नाही की हे सगळं आपल्यासोबत काय होतंय, या कोणत्याच गोष्टींचा विचार तिनं केलेला नसतो आणि त्यासोबतच तिचं हे सगळं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सावली ही निघालेली असते आणि इकडे अमृतावहिनीकडे सोहम आणि बबलू आलेले असतात आणि अमृता म्हणते, काय झालं, तुम्ही आलात? आणि मग ती बोलत असते तेव्हा मात्र ती म्हणते की काय झालं, मिळाला का तुम्हाला पत्ता, नक्की काय झालेलं आहे, कुठं आहे सावली, समजलं का सावली कुठं आहे ते, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ते दोघंही सांगतात की नाही, अजूनही सावलीचा पत्ता मिळालेला नाही. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो, सगळेजण पाहत असतात आणि मग इकडे सोहम बबलूला समजावू लागतो. बबलूला म्हणत असतो की काळजी करू नको, काहीतरी होईल व्यवस्थित, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. परंतु इकडे बबलू मात्र रडायला लागतो आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा अमृता मात्र समजावत असते. ती म्हणत असते
की काळजी करू नको, होईल काहीतरी. सोहम इकडे बबलूला म्हणत असतो की तू काय असं रडतोयस रे, सांग. काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट ही आहे की वहिनीला काही होणार नाही. आणि बबलू तू असा उदास राहू नकोस रे, तूच जर उदास राहिला तर कसं चालेल सांग बरं मग. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अमृताही त्यांना समजवत असते. अमृताही म्हणत असते की काळजी करू नको. आणि त्याचबरोबर इकडे बबलू मात्र रडत असतो. बबलू म्हणत असतो की काही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट ही आहे की सावली वहिनी जेव्हा घरात असते तेव्हा घर असं भरल्यासारखं वाटतं. सावली वहिनी आहे त्यामुळं खूप बरं वाटत असतं. हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यानंतर अमृता म्हणत असते काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि तो म्हणत असतो की हो, सावली वहिनी पुन्हा येणार आहे, मला माहिती आहे की सावली वहिनी नक्की येणार आहे. हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे सावलीचे आईबाबाही दोघेही असतात. देवाच्या समोर हात जोडून बसलेले असतात. त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो. त्यांना तर नुकतंच कळलेलं असतं की सावली घर सोडून गेली आहे, ती कुठं गेली आहे, काय झालं आहे याचा काही पत्ता नसतो. आणि ते बिचारे विचार करत बसलेले असतात. आणि त्यानंतर इकडे सावली मात्र रस्त्याने चालत असते. आता अंधार पडायला लागलेला असतो आणि सावली तरीही चालतच असते. त्यानंतर इकडे सारंग मात्र आता झोपी गेलेला असतो. आणि त्याचबरोबर सारंग विचार करून शोध घेऊन दमलेला असतो आणि तो झोपी जातो. सारंगला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडतंय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे हे सारंगला कळत नसतं. त्यानंतर इकडे जगन्नाथही झोपलेला असतो. जगन्नाथही टेन्शनमध्ये असतो की सावलीचा फोन का लागत नाही आहे, नक्की सावलीच्या बाबतीत काही वाईट तर घडलं नसेल ना, असे प्रश्न जगन्नाथलाही पडलेले असतात. जगन्नाथ त्याच गोष्टींचा विचार करत असतो, परंतु त्या प्रश्नांची उत्तरं मात्र त्याच्याकडे नसतात. अंधार पडलेला असतो आणि सावली मात्र निघालेली असते. रस्त्याने ती चालत असते. इकडे जगन्नाथ एकदम धाडकन जागा होतो आणि त्याला खूपच वाईट स्वप्न पडलेलं असतं. त्याला वाईट संकेत मिळालेला असतो आणि जगन्नाथ जागा होतो. तेव्हा मात्र इकडे सावली निघालेली असते. तिच्या डोक्यातून विचार काही जात नसतात. तिला प्रश्न पडलेले असतात की हे सगळं काय आहे, या सगळ्यावर कसा मार्ग काढू. मला माझ्या बाबांनी सांगितलेलं होतं की हे घर सोडून जायचं नाही, या घरामध्ये राहायचं आहे. आणि आता तर मी हे घर सोडून निघालेली आहे. त्यामुळं तिला आता प्रश्न पडलेला असतो. आणि मग आता मी कुठे जाणार, भैरवी माईंकडे गेले असते तर मला सारंग सरांनी सांगितलेलं आहे भैरवी माईकडे काम करायचं नाही. मग आता काय करू, हा प्रश्न तिच्या पुढे असतो. आणि तेवढ्यातच पाठीमागून एक ट्रक येत असतो आणि तो जो ट्रक ड्रायव्हर असतो तो हॉर्न वाजवत असतो. पण सावली तिच्या विचारात घडलेली असते, तिला मात्र कळतच नाही. आणि तिचं भान हरपलेलं असतं. आणि तो हॉर्न वाजवत असतो पण सावलीच्या मात्र लक्षात येत नाही. सावली मात्र चालतच असते रस्त्याने. आणि मग ट्रक पुढे येतो. सावली मागं फिरून पाहते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की इकडे सावली मागं फिरून पाहते आणि घडतं असं की काहीही झालं तरीही सावली ती स्वतःचा जीव वाचवू शकत नाही. आणि सावली मात्र आता अशा कंडिशनला असते की ती मागं फिरते आणि जो ट्रक आलेला असतो तो ट्रक सावलीला धडकतो आणि सावली बेशुद्ध पडते. त्या क्षणी इकडे सारंग किंचाळून उठतो, जगन्नाथ किंचाळून उठतो. जगन्नाथलाही वाईट स्वप्न पडलेलं असतं, सारंगलाही कळलेलं असतं. आणि त्यानंतर इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की अलका जागी होते. अलका म्हणते काय झालं. तेव्हा अलकाला लगेचच जगन्नाथ म्हणतो की नाही, काही नाही अलका, वाईट स्वप्न पडले. मागं सानिकाच्या वेळेसही आपल्याला असं स्वप्न पडलं होतं आणि आत्ताही मला तसंच स्वप्न पडलेलं आहे. अलका म्हणते की अहो तुमच्या डोक्यात विचार चालू आहेत ना, त्यामुळे झालं आहे, असं नका करू तुम्ही, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता ते ड्रायव्हर आणि जो क्लीनर असतो ते दोघंही खाली उतरतात आणि ही पडली, ही आपल्यामुळे झाले, हा त्यांना तिथे त्रास होऊ लागलेला असतो. ते दोघंही विचारत असतात. आणि त्याचबरोबर ते म्हणतात आता काय करायचं. दुसराही घाबरलेला असतो, दोघंही घाबरलेले असतात. त्यांना कळत नसतं की आता काय करायचं आहे. दोघं बघतात, सावलीच्या डोक्याला मार लागलेला असतो आणि सावली बेशुद्ध पडलेली असते. त्यातला एक जण म्हणतो पुढं चेकपोस्ट आहे आणि हिला आपण इथं सोडून गेलो तर आपण प्रॉब्लेममध्ये येऊ. आता नदी वाहते, आपण दिव्या त्या पाण्यात टाकून तिला, असं म्हणत त्या दोघांनी तिला उचललेलं असतं आणि नदीच्या पाण्यात टाकून देतात. म्हणजे किती नीच प्रवृत्तीची लोकं आहेत. त्यांच्याकडून अपघात झालेला आहे तरीही त्यांना काहीच वाटत नाही. त्यांनी सरळ सावलीला उचललेलं आहे आणि पाण्यात टाकलेलं आहे.
तेव्हा मात्र त्यांच्या डोक्यातही येत नाही की आपण काय चूक करतोय. इकडे मात्र दिवा फडफडत असतो. सावलीचे आई बाबा दोघंही टेन्शनमध्ये असतात. त्यांना कळत नाही आहे की हे सगळं काय घडतंय, कशामुळे हे सगळं घडतंय. ते मात्र बिचारे विचार करत असतात आणि त्यांना कळतच नाही आहे की या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे. नक्की सावलीच्या बाबतीत काय झालंय का, असे प्रश्न समोर असतात आणि बिचारे ते ड्रायव्हर क्लीनर गाडी घेतात आणि निघून जातात. त्यांनी सावलीला बेशुद्ध अवस्थेत पाण्यात टाकून दिलेलं असतं. इकडे जगन्नाथ उठलेला असतो. अलका म्हणत असते, काळजी करू नका जगन्नाथ, तसं काही होणार नाही आहे, तुम्ही ना जास्त विचार करताय. अलकाला जगन्नाथ म्हणू लागतो की नाही अलका, काहीतरी मला वेगळं जाणवतंय. तुला मी म्हटलंय ना, कारण माझं मन मला असं नीट हे होत नाही आहे, माझं मन माझ्या त्याच्यावर नाही आहे, मला त्रास होतोय त्या गोष्टींचा, असं जगन्नाथ अलकाला सांगत असतो. अलका मात्र म्हणत असते की हे बघा जगन्नाथ, जे काही होणार नाही, आपली साऊ नीट असेल. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की कालपासून मला नीट संकेत मिळत नाही आहेत. मला जे साऊच्या बाबतीत संकेत मिळत आहेत ते चुकीचे मिळत आहेत. मला काळजी वाटायला लागलेली आहे तिची, असं जगन्नाथ अलकाला सांगत असतो. तेव्हा मात्र अलका म्हणत असते की अहो काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित, आपल्या लेकीला काही होणार नाही, असं ती जगन्नाथला सांगत असते. सारंग पण उठतो आणि सारंग म्हणतो की काय आहे हे सगळं. त्याच्या रूममधले दिवे फडफडायला लागलेले असतात. त्याला कुठंतरी जाणीव झालेली असते की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, असं त्याला वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सारंग पण कावराबावरा झालेला असतो. आणि त्याचबरोबर तो म्हणतो की नाही, सावलीला जर काही झालं तर मी माझ्या स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, असं म्हणत सारंग आता स्वतःलाच दोष देऊ लागतो आणि म्हणतो मला सावलीला शोधायला बाहेर पडलं पाहिजे. असं म्हणत सावलीला शोधण्यासाठी सारंग बाहेर पडायला सुरुवात करतो. इकडे जगन्नाथ उठून आवरून बसलेला असतो. तो म्हणतो की नाही, मला आताच्या आता काहीतरी केलं पाहिजे, कारण हे सगळं जे काय आहे ते खूप विचित्र पद्धतीनं घडत आहे आणि हे जर असंच घडत राहिलं तर खूप अवघड होणार आहे. अलका म्हणते की अहो असं काही नाही आहे, तुम्ही शांत व्हा बरं. जगन्नाथ म्हणतो की नाही, मला वेगवेगळे संकेत मिळत आहे, मला का माहिती, मला असं जाणवतंय की माझी मुलगी तिथं दुःखात आहे, ती प्रॉब्लेममध्ये आहे, ती कुठल्या तरी संकटात आहे आणि मी कसा शांत राहू अलका, असं म्हणत जगन्नाथ इकडे अलकाला बोलत असतो, अलकाला सांगत असतो. परंतु अलका मात्र जगन्नाथला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण जगन्नाथ मात्र सहनच होत नसतं त्याला. तो म्हणत असतो की मागेही मला असा संकेत मिळाला होता, आज पुन्हा असा संकेत मिळालेला आहे, नक्की याचा अर्थ काय आहे अलका, असं म्हणत तो अलकाला प्रश्न विचारत असतो. अलका मात्र शांतच असते. अलकाकडे त्याचं उत्तर नसतं. अलकाला कळत नसतं की काय उत्तर देऊ, कारण काहीही झालं तरीही आत्ता जगन्नाथ जे म्हणत आहेत ते सगळंच काहीतरी वेगळं आहे. तेवढ्यातच जगन्नाथच्या फोनवरती फोन आलेला असतो, तो म्हणजे भैरवीचा. जगन्नाथ म्हणतो की सकाळ सकाळ भीक मागायला फोन केला असेल तर दुसरीकडे करा, माझ्याकडे वेळ नाही आहे, मी देऊ शकत नाही आहे, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे बोलत असते ती म्हणजे भैरवी. आत्ताच्या आत्ता मला सांगायचं आहे की त्या तुझ्या लेकीला कुठं ठेवले असते, कारण तुला माहिती आहे की माझ्यासाठी ताराचा इव्हेंट किती महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच तू त्या सावलीला लपवून ठेवलेला आहे. तेव्हा जगन्नाथ म्हणतो काय चाललंय सकाळ सकाळ, दुसरं कोण भेटलेलं नाही आहे का. जगन्नाथ खूप रागाला जातो आणि म्हणतो तुला काय वाटतंय मी ठेवले, असं म्हणत जगन्नाथ तो कॉल कट करतो. त्याला मात्र खूप राग आलेला असतो आणि इकडे भैरवी पण त्याच्याशी त्याच पद्धतीनं बोलत असते, म्हणून जगन्नाथ जास्त चिडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जगन्नाथ रागाने कॉल कट करतो. अलकाच्या लक्षात येतं की कॉल कोणाचा आलेला आहे, म्हणजे हे सगळं काय घडतंय हे मात्र अलकाच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि भैरवीला 4 शब्द ऐकवून जगन्नाथ फोन ठेवतो. जगन्नाथला खरं तर काळजी वाटत असते. ह्या सर्व ज्या गोष्टी घडत आहेत त्या विचित्र पद्धतीनं घडत असतात. जगन्नाथलाही कळत नसतं की सावली नक्की कुठं आहे, सावलीच्या बाबतीत काय झालंय का, असे अनेक प्रश्न जगन्नाथच्या पुढे असतात. भैरवी म्हणते की काय आहे नक्की, कारण एवढं मी बोलल्यानंतर ह्या माणसाने भडकायला हवं होतं, हा माणूस भडकला नाही, उलट तिची सख्खी मुलगी असल्यासारखी तो काळजी करत होता. नक्कीच काहीतरी वेगळं आहे हे भैरवीच्या लक्षात आलेलं असतं आणि भैरवी मात्र विचार करायला लागलेली असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जगन्नाथ म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता बाहेर पडलं पाहिजे, मला शोधलं पाहिजे की सावली कुठं आहे. तेव्हा अलका म्हणते अहो थोडंसं खाऊन जा, कालपासून तुम्हाच्या गोळ्या पण आहेत माहिती आहे ना. तेव्हा जगन्नाथ मात्र ऐकत नसतो. त्याला वाईट संकेत मिळत असतात आणि तो ठरवतो की आत्ताच्या आत्ता मला गेलं पाहिजे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सारंग हा सावलीला शोधून रात्रभर दमून आलेला असतो आणि बाहेर सोप्यावरती झोपलेला असतो. तर सारंगसाठी कॉफी घेऊन आलेली असते ती म्हणजे अस्मी. अस्मी म्हणते काय मूर्ख माणूस आहे हा, खरंच याला कधी अक्कल येणार आहे, एवढा हुशार आहे पण याला मात्र जरासुद्धा कळत नाही आहे.
कारण काहीही झालं तरीही हा माणूस रात्रभर त्या मुलीला शोधण्यासाठी बाहेर गेलाय, हे विचार चालू झालेले असतात. ते म्हणजे अस्मीच्या डोक्यात. आणि अस्मी सारंगला म्हणू लागते की सारंग, सारंग उठ, रात्रभर तू इथे झोपून आहेस का? सारंग काहीच नाही बोलत. इकडे अस्मी मात्र त्याला विचारत असते, नाही रे सारंग, मला कळत नाही आहे की नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे, मला सांग, असं करून का उपयोग आहे का? सारंगला ती म्हणते, हे घे, अरे कसे फ्रेश वाटण्यासाठी कॉफी घेणं गरजेचं आहे ना. असं म्हणत ती सारंगला कॉफी देते आणि सारंगला म्हणते की ही कॉफी घे. सारंगला ती कॉफी देते. सारंग मात्र नाही म्हणतो, मला फ्रेश व्हायचं आहे म्हणतो. त्यानंतर आता सारंग आत निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिलोत्तमा वगैरे सगळेजण बसलेले असतात. जगन्नाथ तिथे येतो. जगन्नाथ म्हणतो की आत्ताच्या आत्ता मला सांगायचं आहे माझी लेक कुठं आहे. तिलोत्तमा म्हणते की तुझ्यासारखे काय रिकामटेकडे का आम्ही, सगळीकडे शोधाशोध करायला आणि सगळ्याच्या घरी जाऊन विचारायला, आम्हाला काय तेवढीच कामं आहेत का, असं तिलोत्तमा त्याला म्हणू लागते. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की मी साध्या सरळ भाषेत विचारलेलं आहे, माझी लेक कुठं आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मला साध्या सरळ भाषेतच हवं आहे, असं जगन्नाथ बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा तिलोत्तमा मात्र आडवंच बोलत असते. जगन्नाथ म्हणतो की ठीक आहे, मला तुमच्याकडून उत्तर मिळत नाही आहे, मला काळजी वाटत आहे म्हणून मी विचारलेलं आहे, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे, असं जगन्नाथ बोलत असतो. आणि त्याचवेळी मूर्ख अस्मी, म्हणजे जिला काडीचीही अक्कल नाही, त्या मेहेंदळ्यांच्या घरामध्ये तिला कचऱ्याची किंमत दिली नाही पाहिजे, ती अस्मी आता तिथं पुढे येते आणि म्हणते की तुला माहीत नाही आहे का, तुझी लेक कुठे गेली आहे, तुझी साथीदारीण कुठे गेली आहे ती, चल तुला माहीत नाही आहे ना, मी सांगते. तेवढ्यातच इकडे जगन्नाथ मात्र धमकावत असतो आणि मग नील समोर येतो आणि नील म्हणू लागतो की माझ्याच गाईला येऊन माझ्याच घरात येऊन धमकी देतो, हे योग्य नाही. तोही आरुतर बोलत असतो. तेव्हा मात्र जगन्नाथ म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण माझ्या मुलगीच्या बाबतीत जे काही झालेलं आहे ते मी सहन करणार नाही. माझी मुलगी कुठं आहे ते मला कळलं पाहिजे. आणि अस्मी समोर येते आणि बोलायला सुरुवात करते, मी सांगते तुझी मुलगी कुठं आहे. मग अस्मी सांगत असते की तुझी मुलगी आहे ना, ती घर सोडून गेली, तिनं तिच्या गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे आणि हे घर सोडून ती गेलेली आहे, असं अस्मी सांगत असते. तेव्हा मात्र जगन्नाथला खूप राग आलेला असतो. जगन्नाथ म्हणतो की काहीही झालं तरीही माझी लेक असं वागू शकत नाही, हे मला चांगलंच माहिती आहे, असं जगन्नाथ बोलत असतो. आणि जर माझी लेक या घरातून बाहेर गेलेली असेल आणि माझी लेक घराच्या बाहेर पडण्याला तुमच्यापैकी जर कोणी जबाबदार असेल, एकही जण जर जबाबदार असेल, तर त्याला मी सोडणार नाही, त्याची गाठ माझ्याशी आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं जगन्नाथ म्हणतो. आणि सारंगला तो धमकावतो. सारंगला त्याने चांगलंच धमकावलेलं असतं आणि सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता सावलीच्या बाबांना इकडे बोलत असते ती म्हणजे आपली जयंती म्हणू लागते की मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की काहीही झालं तरीही आत्ताच्या आत्ता आपण जायचं आहे आणि पोलीस कंप्लेंट करायची आहे, आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करायची आहे आणि सांगायचं आहे की नक्की काय झालेलं आहे. तेव्हा सावलीचे बाबा म्हणतात, खरंच का, पोलीस कंप्लेंट करू का, असं सांगत असतात. तेव्हा मात्र ती सांगते की हो, जाऊन पोलीस कंप्लेंट करायची आहे, तरच आपल्या सगळ्यांना कळणार आहे. मग आता एकनाथ पोलीस स्टेशनला येतो. पोलीस कंप्लेंट करण्याचं ठरलेलं असतं. एकनाथ पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि एकनाथ हा पोलीस कंप्लेंट करतो. तेव्हा तो फोटो दाखवतो. जवळजवळ 24 तास उलटून गेलेले असतात आणि मग इन्स्पेक्टर देवाच्या पोलीस चौकीत तो आलेला असतो. इन्स्पेक्टर देवाला तो म्हणत असतो की माझी लेक जी आहे ती हरवलेली आहे, कालपासून ती नाही आहे. देवा म्हणतो, ही तुमची लेक आहे. तेव्हा इकडे सांगत असतो तो म्हणजे एकनाथ की हो, ही माझी लेक आहे. तेव्हा मात्र देवा म्हणतो, ही तर माझी मानलेली बहीण आहे, ही तर सावली आहे. तेव्हा एकनाथ म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा देवा सांगतो की हो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता देवा स्वतः जातीने लक्ष घालणार आहे आणि सावलीला शोधणार आहे. परंतु सावली ही नदीच्या कडेला तिथे आलेली असते आणि तिथे बेशुद्ध अवस्थेत असते. तेव्हा एक जोडपं तिथं आलेलं असतं, असं ते जोडपं बोलत असतं. मग ते दोघं जण म्हणतात की आपण आत्ताच्या आत्ता जाऊया आणि बघूया. मग ते दोघंही आता सावली जिथं पडलेली आहे तिथे येत आहेत. आता सावलीवरती ते कसे उपचार करणार, जगन्नाथ सावलीच्या जवळ कसा पोचणार, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.